बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशनकडून बसवरत्न पुरस्काराचे माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते वितरण। कृषी, वैद्यकीय, विधी, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या गुणीजनांना हेरून त्यांना बसवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्याने बसव ब्रिगेड आणि सोनाई फाउंडेशन यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले। आज रविवार रोजी सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी माजी आमदार दिलीप माने बोलत होते। बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश बोसेकर अध्यक्षस्थानी होते। बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य, बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार, मल्हार ब्रिगेड सचिन सोनटक्के, शिंदे गट सेनेचे उपजिल्हा प्रमुख अन्नप्पा सतुबर, श्याम दुरी, धर्मराज पुजारी, जुबेर बागवान, खलीफभाई शेख, ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापक संघाचे सदाशिव वनमाणे, विठ्ठल वनमोरे, बाजीराव बुळगुंडे, शंकर कांबळे, नागनाथ कांबळे, सिद्धराया माविनमर, हरिभाऊ गुजरे, सवेश्वर बुरकुल, जतीन निमगाव, ॲडव्होकेट विनयकुमार कटारे, दत्ता कोरे, विनायक साळुंके, डॉक्टर वैजनाथ कुंभार, रमेश धुरपे, कल्लप्पा पाटील, जयश्री सुतार, सरपंच सुजाता सुतार आदींची उपस्थिती होती। प्रारंभी बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले। प्रास्ताविकेत अमित रोडगे यांनी बसव ब्रिगेडच्या कार्याविषयी माहिती विशद केली। सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले, तर डॉक्टर अमरनाथ सोलापुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। महिला जगत अनिता माळगे, आध्यात्मिक रवी बिराजदार, उद्योग मल्लीनाथ अकळवेडे, वैद्यकीय डॉक्टर प्रतिभा पाटील, सामाजिक रोहित पाटील, शैक्षणिक वैशाली शहापुरे, कृषी शशिकांत पुदे, विधी विश्वनाथ पाटील यांना झाला बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। स्वयंशिक्षा फाउंडेशनकडून जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि बसवारूढ मठाचे मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त 51,000 लाडू वाटप, ज्येष्ठ नागरिकांना 10,000 छत्र्यांचे वाटप, 5,000 तरुणांना टी-शर्ट वाटप करण्यात आले। हा बसवरत्न पुरस्कार आमचे बंधू यांनी आणि रोडगे साहेब आणि भैया वैद्य साहेब यांनी खूप एक महिन्यापासून तयारी करत होते आणि पुरस्कार जे तुम्ही निवडले अतिशय योग्य चांगले एक अभ्यासू, त्याच्या समाजामध्ये नाव आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, यांनी समाजासाठी काय तर देणं आहे, अशा लोकांचा सत्कार करणं खूप काळाची गरज आहे। आणि हे ओळखून आमच्या सुनील भाऊंनी या कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलं आणि करत असताना त्यांनी कल्पना दिली जे माने साहेबांची माझे मागच्या 15 वर्षापासून संबंध आहे आणि आम्ही सुनील भाऊ अनेक दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये चर्चा करत असतो। कुणाला याची कल्पना मिळते, कधी टेलिफोनच्या माध्यमातून, कधी पर्सनल भेटून, कधी मुंबईमध्ये भेटून काय समाजाच्या अडीअडचणी असतील, समाजाच्या देणं घेणं काय असेल, लोकांचं काय देणं घेणं असेल, त्या माध्यमातून सातत्यानं आमच्या दोघांचं एक चांगलं कम्युनिकेशन, एक चांगला कॉन्टॅक्ट आहे। हे जे पुरस्कार दिले ते खरंच खूप वाचण्यासारखं तुम्ही दिलेलं आहे। व्यासपीठावर आदरणीय आत्ती मामा, अख्तुरे मामा, अक्टोबर सर, आमचे TCRचे अध्यक्ष प्रत्येक साहेबांनी सर्व सरकारी मित्रांनी हे कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यास प्रयत्न केला, त्याला पुरस्कार मिळाला आणि योग्य सगळ्यांना पुरस्कार मिळत नसतं आणि अमित भैयांनी एवढा त्याचा अभ्यास केला, पुरस्कार कुणाला दिले पाहिजे, कुठल्या समाजातल्या लोकांना दिलं पाहिजे,
त्यांचं कार्य काय असलं पाहिजे, कार्य कशा पद्धतीने त्यांनी करतात. जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी 4-5 दिवसापूर्वी आमच्या भैयाने अमित भाऊ यांनी सांगितलं की मला आपल्या हस्त्याने आपल्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे, पण काही नियोजित कार्यक्रमामुळे मला थोडीफार उशीर झाला. आणि आपल्या सोलापूरमध्ये हे जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक निवडायचं आम्हाला मागच्या 4-6 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. हा समाजामध्ये खूप मोठा मेसेज गेला आहे आणि आज समाजामध्ये काम करत असताना चांगल्या लोकांची गरज आहे. सोमेश वैद्य, आमच्या दुर्गे साहेब, आमचे भैया हे सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं एक सुरुवात आम्हाला केली म्हणायला हरकत नाही. मी त्याला सगळ्यांना आणि पुरस्कारांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम तुम्ही करत राहा. निश्चितपणे दिलीपाने तुमच्या पाठीशी राहील एवढंच आजच्या दिवसाने बोलतो. त्यांच्या वतीने आणि या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष म्हणून आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच महात्मा बसवेश्वर साहेबांचं कार्य तर सगळ्यांना सांगितलं कमीच आहे. इथे जे भानुयाही महात्मा बसवेश्वरांचे बसलेले आहेत त्यांना महात्मांनी समाजात कशा प्रकारे जातीय सहिष्णुतेबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच बसवण्णांनी समाजातील वाईट रूढी परंपरा यांना 16व्या 11व्या 12व्या शतकामध्ये विरोध करून सर्व समाजाच्या हिताची नवीन यंत्रणा तयार कशी होईल व या माध्यमातून समता, बंधुता व सर्व धर्म समभाव कसा जोपासला जाईल याचे त्या काळात समाजाला मार्गदर्शन केलेले होते. 12व्या शतकात आंतरराज्यीय जातीय विवाहाचा विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडून तो प्रत्यक्षात आणला होता. त्यामुळे कर्नाटक सरकारने ज्यावेळेस ते कैलासाशी झाले त्यावेळेस कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावर बसवेश्वर समाधी स्थळ उभारले. महाविकास आघाडीच्या सरकारने आपले राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नियोजन विभागातून महात्मा बसवेश्वर भवनसाठी जो काय 50 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे या काळात, तो आता आचारसंहितेच्या आधी जर काम नाही झालं तर तो संपुष्टात येईल आणि तो लॅप्स होईल. परंतु आता रसो ब्रिगेडच्या माध्यमातून तसेच सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही 2-3 महिन्यांचे नवीन सरकार आहे ते ज्यावेळेस सत्तेवर येईल त्या काळचे जे कोणी मुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही बसव ब्रिगेड संस्था आणि सोनाई फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून या जुळे सोलापूर भागात 10 गुंठेची जागा आम्ही त्या काळात जे कोणी आमदार होतील त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझा परिचय सांगायचं झालं तर दिलीप मालकांचा आणि माझा ऋणानुबंध गेल्या 15-20 वर्षापासून आहे. मालक ज्या वेळेस आमदार म्हणून होते त्यावेळेस मी मंत्रालयात PA म्हणून काम करत होतो. मालकांनी या धुळे सोलापूर भागाचा अतिशय चांगल्या प्रकारचा रस्ते विकास केलेला असल्यामुळे मूलभूत सोयी सुविधांमध्ये 5 कोटी रुपयाचा निधी मालकांनी दिला होता. त्यामुळे आज धुळे सोलापूर भागात अद्ययावत रस्ते झालेले आहेत आणि आज धुळे सोलापूरचा 4थी विकास त्यामुळे झालेला आहे. त्यामुळे मालकांचा माझा हा ऋणानुबंध मागे होता आणि माझ्या विनंतीला मान देऊनच आणि बसव ब्रिगेडच्या विनंतीला तसेच युवराज भैयाच्या विनंतीला मान देऊन इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी मालकांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या विचारावर मी गेल्या 15 वर्षापासून काम करत आहे. गेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही 51,000 लाडू वाटप युवराज भाई आणि मी स्वामी समर्थ मंदिरांमध्ये केलेले आहे. तसेच गेल्या 15 दिवसापूर्वी आणि काल जगद्गुरूंच्या हस्ते काशीचे जगद्गुरूंच्या हस्ते 10,000 छत्र्यांचे वाटप केलेले आहे. महिलांसाठी बचत गटातील महिलांसाठी आपण पर्स वाटप करत आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. इथूनही पुढे कोणत्याही प्रकारचे सामाजिक काम मी तळमळीने करणार आहे. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेले जे काही विचार आहेत त्या विचारावर चालून मी या धुळे सोलापूर भागात व दक्षिण ग्रामीण भागात काम करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मोठी युवकांची संघटना आम्ही उभारणार आहोत आणि
मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आता आपण पुढील 2-3 महिन्यामध्ये बसव ब्रिगेडच्या माध्यमातून तसेच सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षाच्या माध्यमातून आम्ही 10 ते 11 गुंठे जमिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून धुळे सोलापूर परिसरात उपलब्ध करून घेऊ. कारण याआधीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक महात्म्यांच्या जे काही सामाजिक भवनासाठी 5 कोटी 10 कोटी निधी दिलेला आहे. तसाच आमचाही समाज या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे अप्रोच करू आणि 10 गुंठे प्रशस्त जागा धुळे सोलापूर भागात आम्ही घेऊ आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही तो निर्णय घेण्यास मजबूर करू. तसेच आमच्या समाजाचे नेते अविनाश भोसीकर साहेब यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात मंत्रालयात आंदोलने केली आहेत आणि समाजातील सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळवून दिलेला आहे. आज राष्ट्रीय अध्यक्ष बसव ब्रिगेडचे म्हणून ते काम करत आहेत, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. एवढं मी आपणासमोर बोलतो आणि माझ्या शासनाने 50 लाख रुपये मंजूर केले. त्यांनी धुळे सोलापूर येथे 3000 स्क्वेअर फूट जागा बसव भवनसाठी द्यावी याची मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. समाजाची सेवा करणारे गुणवंत रत्न हुडकून त्यांना सन्मानित करत आहोत. गेल्या अनेक वर्ष मी बसव ब्रिगेडच्या कार्यक्रमाला येतो. अविनाशजी भोसेकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असतात. अतिशय चांगल्या पद्धतीने बसव ब्रिगेड सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करत आहे. अमित रोडगे अतिशय कर्तृत्ववान, ज्यांनी समाजातील तरुणांना एकत्र करून ही संघटना बांधलेली आहे. त्यांना आपल्या हातकरे मामा असतील, भोसेकर साहेब असतील, त्यांचा आशीर्वादाच्या पाठीशी नेहमीच असतो. या पुढील काळामध्ये देखील आम्ही आता बोलल्याप्रमाणे वीरशैव प्रतिष्ठान भवनला आदरणीय दादाच्या निधीतून 1.5 कोटी रुपये निधी आपण तिथे मंजूर केलेला होता. त्याचबरोबर बसव ब्रिगेडसाठी आम्हीच्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की बसव ब्रिगेड लिंगायत सभागृह ह्या धुळे सोलापूर भागात व्हावा, याकरता त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आदरणीय आमदार यशवंतराव माने यांना त्यांनी निवेदन दिलेले होते. तात्याच्या पंढरपूरमध्ये अचानक 2-3 प्रोग्राम लागल्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांचा निरोप आहे की या कार्यक्रमाच्या सर्व समाजाला त्यांच्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आम्ही त्याची मागणी केलेली आहे निधी संदर्भातली, तर 50 लाख रुपये अजितदादांच्या खात्यातून, अर्थ खात्यातून त्यांना मंजूर केले असा निरोप या कार्यक्रमाप्रसंगी द्यावा असा निरोप आदरणीय यशवंतराव माने यांनी दिलेला आहे. निश्चितच आपण जागा उपलब्ध करून द्यावी. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्येच त्या सर्व निधीची पूर्तता पूर्ण झालेली आहे. फक्त जागेची पूर्तता करणं गरजेचे आहे. जेवढ्या लवकर आम्ही जागा बघून देईल तेवढ्या लवकर हे सभागृहाचं काम मार्गी लागेल अशी मला अपेक्षा आहे. आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये काम करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये बसव ब्रिगेडसाठी लागणारा जो काही निधी असेल तो निधी त्यांना देण्याकरता आम्ही बांधलेला आहोत. एवढं बोलतो.